नमस्कार. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी डॉक्टर दिलीप पटवर्धन. मी गेली 45 वर्ष नेत्ररोग तज्ज्ञ आहे आणि मी सांगलीमध्ये माझा दवाखाना आहे, नंदादीप आय हॉस्पिटल म्हणून. आणि नेत्ररोग तज्ज्ञ तर आहेच, पण मी मुख्य म्हणजे जीवनविद्या मिशनचा माजी अध्यक्ष आहे, की ज्याची स्थापना फिलॉसॉफर वामनराव पै यांनी केली. आणि या जीवनविद्या मिशनतर्फे आम्ही मूल्य शिक्षण बऱ्याच मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस जसं कृष्णा मेडिकल कॉलेज, राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेज, सोमय्या कॉलेज मुंबई, वॉलचंद कॉलेज सांगली, अशा बऱ्याच महाविद्यालयामध्ये मूल्य शिक्षण देण्याचं काम चालू आहे. तेच आता तुमच्यासाठी सुद्धा आपण आज यावेळी देतोय. याच बरोबर आम्ही सांगलीला भारतातली 8वी त्वचा पिढी चालू केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या आदेशावरून आम्ही तुरुंगात जातो, तिथल्या बंदिवानांना देखील मूल्य शिक्षण देतो. पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊन पोलिसांना सुद्धा मूल्य शिक्षण देतो. आत्तापर्यंत हजारो नर्सेसना सुद्धा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या विनंतीवरून आम्ही लेक्चर दिलेले आहेत. अशा प्रकारचं कार्य आम्ही जीवनविद्या मिशनतर्फे करत असतो. आता मी तुम्हाला हा फोटो दाखवतोय. हा आपले जे थोर तत्वज्ञ वामनराव पै आहेत यांचा आहे, की ज्यांनी जीवनविद्या मिशनची स्थापना केली. त्याला जवळजवळ 70 वर्ष झाली. तर ही का स्थापना केली आणि हे स्वतः उच्च विद्या विभूषित होते. ते डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स म्हणून मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलं. पण त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं की देशामध्ये मूल्य शिक्षणाची खूप गरज आहे. आता ते गेले 2012 साली. नेक्स्ट स्लाइड. आता त्यांचे चिरंजीव श्री प्रल्हाद दादा आहेत. हे तर पवई IIT मधून त्यांनी BTech केलेलं आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट त्यांनी जमनालाल बजाजमधून केलेलं आहे. आणि आता ते जवळजवळ 75 वर्षाचे आहेत. पण 40 वर्षापूर्वी ते तरुण होते, त्यावेळी TQM नावाचा कन्सेप्ट आला, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. तर त्यावेळी जे 10 तरुण निवडले गेले जपानला जाण्यासाठी, त्यात ते एक होते. त्यामुळे सध्या ही जीवनविद्या मिशनचे ते लाईव्ह ट्रस्टी आहेत आणि तेच सर्व काम पाहतात. नेक्स्ट स्लाइड. जीवनविद्याचं आम्ही नेहमी कुठलीही सुरुवात प्रार्थनेने करतो. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्या पटपट म्हणायला हरकत नाही, पण मी तुमच्यासाठी प्रार्थना म्हणतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आमची इंग्लिश वे ऑफ प्रार्थना खूप उत्तम आहे. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी. ओ गॉड, ब्लेस ऑल विथ पीस अँड ब्लिस, ब्लेस ऑल विथ विजडम अँड युअर डिव्होशन. तर या प्रार्थनेचं वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं असेल की ऑल आहे, ऑल सतत शब्द आहे किंवा सर्वांना असं आहे. तेव्हा जीवनविद्येचा हा संकल्पच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की आपण सर्वांचा विचार करतो. एक लक्षात ठेवा, आय लीड्स टू इलनेस अँड वी लीड्स टू वेलनेस, हे विसरायचं नाही. त्यामुळं जो सर्वांचा विचार करतो त्याचा सर्वजण विचार करतात. ही साधी गोष्ट आहे निसर्ग नियमाप्रमाणे. त्यामुळे निसर्ग नियमावर आधारित असं ही जीवनविद्येची फिलॉसॉफी आहे. ही नेक्स्ट स्लाइड. ही जीवनविद्येची फिलॉसॉफी अतिशय शास्त्रीय आहे, तर्कशुद्ध आहे आणि खऱ्या अर्थाने सेक्युलर आहे. म्हणजे सर्व संप्रदायांसाठी सारखी आहे. याचं कारण काय? ही जीवनविद्या ही निसर्ग नियमावर आधारित आहे आणि निसर्ग नियम हे सगळ्यांसाठी सारखे असतात. म्हणजे ते इटर्नल म्हणजे शाश्वत असतात, युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक पण असतात आणि सर्व संप्रदायांसाठी सारखे असतात. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आंबा वरून खाली पडतो, भारतात देखील खाली पडतो, अमेरिकेत आणि पाकिस्तानमध्ये. बरोबर आहे की? म्हणजे युनिव्हर्सल आहे, वैश्विक आहे. 1000 वर्षापूर्वी खालीच पडत होता आणि पुढेही खालीच पडणार. म्हणजे इटर्नल आहे, शाश्वत आहे. त्याचबरोबर सर्व संप्रदायात खालीच पडतो. कुठला संप्रदाय असा म्हणत नाही ना की आमच्याकडे खालून वर जातो. म्हणून ही जीवनविद्या ही निसर्ग नियमावर आधारित असल्यामुळे सर्वांसाठी उपयोगी आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. शिवाय या प्रार्थनेत आणखीन एक फार महत्त्वाचं वाक्य आहे, विजडम. हुशारी नाही, विजडम मागितलं, शहाणपण. मग शहाणपण आणि हुशारीमध्ये फरक आहे. तर हुशारी जेव्हा स्वतःत आणि आजूबाजूला आनंद पसरवण्यासाठी वापरली जाते त्याला शहाणपण म्हणतात. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ क्लेवरनेस इज इम्पॉर्टंट. हुशार जगात खूप माणसं आहेत, शहाणी खूप थोडी आहेत.
म्हणून शहाणपणाला जीवनविद्येने खूप महत्त्व दिलं आहे. आम्ही तर म्हणतो शहाणपण म्हणजेच नारायण. अगदी उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर ॲटॉमिक एनर्जीचा शोध लावायला हुशारी लागली, पण त्या ॲटॉमिक एनर्जीचा उपयोग करून हिरोशिमा आणि नागासाकी शहरं बेचिरा केली, हे काय शहाणपण नव्हतं. म्हणजे ॲप्लिकेशन वॉज रॉंग, पण त्याच ॲटॉमिक एनर्जीतनं वीज निर्माण करणं हे शहाणपण आहे. किंवा आता तुम्ही विद्यार्थी आहात, हे आहात, आजूबाजूला आपल्या कलिग्ज असतात, आजूबाजूला असतात, एकमेकाचे दोष काढण्यासाठी हुशारी लागते, पण त्याच्यावरती कॉमेंट करणं हे काय शहाणपणाचं लक्षण नाही. कारण यामुळे आनंद निर्माण होत नाही. माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की किती महत्त्वाचं आहे ते. नेक्स्ट स्लाइड. आता तुम्हाला वाटेल की बऱ्याच वेळा विचारतात लोक, तरुण पिढी विशेषतः विचारते, कॅन मॉडर्नायझेशन गो हँड इन हँड विथ स्पिरिच्युअलिटी? त्याचं उत्तर येस असं आहे, 100% येस. याला अंध पंगू न्याय असं म्हणतात, ब्लाइंड अँड पॅराप्लेजिक. म्हणजे स्पिरिच्युअलिटी हॅज गॉट व्हिजन, म्हणजे त्याला दूरदृष्टी आहे अध्यात्माला, कळलं की नाही. आणि मॉडर्नायझेशन हॅज द लेग्स टू वॉक, म्हणजे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी चालायचं काम आपली मॉडर्नायझेशन करतं. तेव्हा लक्षात ठेवा, मॉडर्नायझेशनमध्ये देखील स्पिरिच्युअलिटीला महत्त्व आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट स्लाइड. आणि एक लक्षात ठेवा की ही शेवटी हे मूल्य शिक्षण देण्याची गरज का पडली सरकारला? आज सरकारने शिक्षणामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन किंवा मूल्य शिक्षणचा अंतर्भाव केलेला आहे. हे का पडलं? आजकाल काय झालंय, इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं वी आर ड्राउनिंग इन इन्फॉर्मेशन बट स्टार्विंग फॉर नॉलेज. म्हणजे आपण इन्फॉर्मेशन इतकी बंबार्ड होते तुमच्यावर, पण खरं शहाणपण आणि ज्ञान होत नाही आहे. कारण असं आमच्या जीवनविद्येत म्हणतो की शहाणपण हे अनुभवातून येतं. म्हणून सुंदर आम्ही म्हणतो की दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो तो शहाणा, स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो दीड शहाणा, आणि जो तेही शिकत नाही तो पेडगावचा शहाणा. थोडक्यात इंटेलिजन्स म्हणजे हुशारी तुम्हाला अनुवंशिक असू शकते. तुमचे आई वडील जर खूप हुशार असतील तर 70% इंटेलिजन्स अनुवंशिक येतो. त्यामुळे बघा, काही मुलं हुशार असतात, त्याचं कारण त्यांचं नशीब की त्यांच्या आई वडील हुशार आहेत. पण याचा अर्थ ज्यांचे आई वडील हुशार नाहीत, त्यांचा IQ जास्त नाही, त्यांनी गप्प बसायचं का? नाही, त्यांनी प्रयत्न करायचे आणि जास्त कष्ट घ्यायचे, ते त्यांच्या लेवलला परत येऊन बसतात. त्याची पुढे मी उदाहरण सांगेन की जसे आपले अब्दुल कलाम जे होते ना, तर ते त्यांना त्यांचे आई वडील साधे होते अगदी, पण त्यांनी प्रचंड अभ्यास केला आणि त्यांची IQ लेवल वाढवली आणि ते आपले मिसाईल मॅन सुद्धा झाले. तर लक्षात ठेवा की हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला जे अकॅडमिक शिक्षण दिलं जातं आहे, अकॅडमिक, कळलं की नाही, ते अकॅडमिक शिक्षण हे गरज आहे, यात शंकाच नाही. तुम्हाला शिकलंच पाहिजे. तुम्ही मेडिकलचं म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, जे काही ज्ञान घ्या त्याची गरज आहे, पण नुसतं त्याचा उपयोग होत नाही. याचं कारण आपली शिक्षण पद्धतीमध्ये थोडा प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही 21व्या वर्षी ग्रॅज्युएट व्हाल सगळे, पण तुम्हाला व्यवहार ज्ञान असेल की नाही याबद्दल शंका आहे. कारण काय होतंय, हे का आधी आली सांगतो, हे मूल्य शिक्षणाची इच्छा किंवा ही गरज का निर्माण झाली, लाईफ स्किल्स, याचं कारण आपल्या भारत देशाचं फार वाईट स्टॅटिस्टिक्स आहे. दरवर्षी दरवर्षी म्हणजे दर वर्षाने हे उलटं कमी होत चाललंय, वेळ होत चाललाय. दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो आणि कारणं इतकी क्षुल्लक असतात. याचं कारण काय? जगात त्यांना फेल्युअर माहीतच नाही, कारण आई वडिलांच्या पंखाखाली असतात. लोकांना परदेशाची खूप हौस असते जाण्याची, पण त्यांना तिथलं खरी गोष्ट माहीत नाही आहे. आज तुम्ही सगळेजण, मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुमच्यापैकी किती जण स्वतः म्हणजे पैसे मिळवतात कष्ट करून आणि फी भरतात? कोणीच नाही. परदेशात असं नाही आहे. परदेशामध्ये तिथे 18 वर्षी जो मुलगा असतो तो घरातून बाहेर जातो, तो आई वडिलांच्याकडे राहणं नामुष्कीचं समजतो, कळलं की नाही. मग ते वाटेल ते कामं करतात. अगदी पेट्रोल पंपावर काम करणं म्हणा, कुठे गाईड म्हणून काम करणं, म्हणजे काही वाटेल ते काम करतात. स्वतः घामाचा पैसा मिळवतात आणि ज्यावेळी तेवढा मिळवतात, कारण तिथलं शिक्षण खूप महाग आहे, लक्षात ठेवा. आपल्या इथलं तुम्हाला वाटत असेल महाग, त्याच्यापेक्षा कितीतरी पट महाग आहे. मग त्यावेळी ज्यावेळी तेवढे पैसे जमतात त्यावेळी ते स्वतः त्यांना शिकायची इच्छा असेल तर ते जातात, लक्षात ठेवा. आणि म्हणजे थोडक्यात तुम्ही 21व्या वर्षी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडता, पण तिकडे प्रत्यक्ष समजा एखाद्याला मेडिकल शिकायचंय, इंजिनिअरिंग शिकायचंय, आर्किटेक्ट शिकायचंय, तर ते नॉलेज मिळवण्यासाठी तो कॉलेजमध्ये जातो आणि स्वतः घाम गाळून पैसा असतो, तोतनं ती फी भरतो. त्यामुळे लक्षात ठेवा, तो ज्ञानाधिष्ठित शिक्षण घेतो, ज्ञान मिळवण्यासाठी, मार्क मिळवण्यासाठी नाही. एकदा ज्ञान आल्यावर मार्क आपोआपच मिळतात ना. त्यामुळे तुमच्या लक्षात की तिकडे रिसर्च खरा होतो. आपल्याकडे बरेच जण कॉपी पेस्ट करतात. त्यामुळे आपल्याकडे
त्यांना म्हणजे पुढं तुम्ही ज्यावेळी शिक्षण घेऊन जाल, प्रत्यक्ष व्यवहारात जाल, त्यावेळी खरं तुमचं शिक्षण चालू होईल. आता इंजिनिअरिंगचे असाल तर इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर तुम्हाला खरं शिक्षण मिळतं. मेडिकल असाल तर मेडिकलला इंटर्नशिप असते, तुम्हाला कल्पना आहे. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष तेव्हा शिक्षण सुरू करता घ्यायला. पण ही मुलं ज्यावेळी जातात परदेशातली, ती संपूर्ण आयुष्याचा अनुभव गेलेले असतात, त्यांना फेल्युअर्स आलेले असतात, त्यांचे अपमान झालेले असतात आणि त्यातनं ते घट्ट होतात. त्यामुळं ती पिढी असते ती खऱ्या अर्थाने रिसर्च करते. तेव्हा लक्षात ठेवा. आणि आपलं आयुष्य ना अगदी जंगल लाईफ आहे, जंगल लाईफ. तर याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आता. ओके, यू कॅन सी दॅट व्हिडिओ. प्ले कर, प्ले. In this video, I'll share with you the life of an entrepreneur. The life of an entrepreneur is a tough one. It is a life of struggling. It's a life of fighting. It's a life of pushing and pulling. Your friends might seem to indicate that they want to help, but normally they don't really come through to help. They'll just watch at a distance. But it is your battle. You have to keep fighting. You have to hold on. You would have many things pull you down. It may be corrupt individuals. It may be the economy. It may be just circumstances. It may be the family. It may be friends. It may be people that are just surrounding you. They may be pulling you down to mess. But you know what? You have to hold on. And sadly, people that you care for might just be watching you and doing nothing about your situation. But you have to realize at the end of the day that it is about you and your future. Then those that you care for will start walking away in numbers. They will leave you struggling. They will leave you alone. And only a few will remain around you. Those may be the loyal friends. When the majority have gone, when you are broke, when you are bankrupt, you've lost business, only a few will remain behind. But even those, sooner than later, they will go away. It's a journey that you have to fight on your own. My message for you is keep pushing. And the universe has a way of conspiring to bring in help to you. So it may be those that you least expect to come through to your aid. They'll certainly come through. Just hang on. Just keep pushing. Help is coming your way. Don't lose hope. Keep hoping. Help will come your way in ways you least expect. Sooner than later, help would have come your way. And you'd have an opportunity to swim out of that mess. You'll be fractured, injured, butchered, in pain, but life must go on. Keep on going. This is the message from the radical entrepreneur, and the future is bright. तर तुमच्या लक्षात आलं, या व्हिडिओमध्ये 2-3 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुमचं आयुष्य तुम्हालाच जगायला पाहिजे. स्वतःच, दुसरा कोणी तुम्हाला लक्षात आलं. ते मित्र वेळेला कामाला येत नाहीत. लोक म्हणतात हल्ली मुलं, आम्हाला खूप मित्र आहेत फेसबुकवरचे. खोटं आहे ते. एक लक्षात ठेवा, फेसबुकवरचे मित्र तुम्हाला टेस्ट घेऊ शकता. सांगा फेसबुकवरती टाका की मला 10 लाखाची गरज आहे इमिजिएटली. तुमचे फेसबुकवरचे मित्र फेस दुसरीकडे करतील, तुमच्या तोंडाला फेस येईल. लक्षात ठेवा. अशा वेळी खरे तुमचे मित्र कोण? हे विद्यार्थी मित्र तुम्हाला मुद्दाम मी सांगतो, तुमचे खरे मित्र तुमचे आई वडील. लक्षात ठेवा. आई वडील कोणची परिस्थिती असो, तुम्ही असं जर टाकलं आणि आई वडिलांना कळलं तर त्यांना काळजी वाटेल. ते येऊन बघतील काय कारण आहे, काही करता येते का बघतील. लक्षात आलं की नाही? पण ते मित्र स्वार्थी असतात सगळे, विसरा ठेवा. तुमचे आई वडील हे तुमचे खरे मित्र असतात. तेव्हा आई वडिलांच्या बद्दल कृतज्ञता ठेवा. लक्षात ठेवा. आज तुम्ही बघा तुमची फी तेच भरतात, तेव्हा त्यांचा ते विश्वासाने तुम्हाला पाठवलं कॉलेजला, तर त्यांचा विश्वासघात करू नका. तुमचं लक्ष अभ्यासावर केंद्रित करा. कळलं की नाही? तेव्हा तुमचे खरे मित्र आई वडील असतात. मी मुद्दाम नेहमी सांगतो आमची सगळ्या कॉलेजमध्ये की मुलांनी आणि मुलींनी दिवसभरात जे काही घडतं घटना त्या सगळ्या आई वडिलांना सांगितल्या पाहिजेत. सगळ्या चांगल्या वाईट काही झालं असेल तरी का सांगितलं पाहिजे? कारण ते तुम्हाला खऱ्या अर्थाने गाईड करतात. बरेच विद्यार्थी काय करतात,
आपल्या मित्रांचा सल्ला घेतात. त्या मित्रांनाही काय अनुभव नसतो, त्या चुकीचा सल्ला मिळण्याची शक्यता असते. पण तुमचे आई वडील असे तुमचे खरे मित्र आहेत की त्यांना मनापासून तुमचं भलं व्हावं असंच वाटत असतं. याबद्दल तुम्हाला काही दुमत असायचं कारण नाही. तेव्हा लक्षात ठेवा. आणि मी म्हणून आणखीन पुढचं वाक्य मी सांगतो ते विसरू नका. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की ही गोष्ट मी काय आईला सांगू शकत नाही किंवा वडिलांना सांगू शकत नाही, तुम्ही कागदावरती लिहून घ्या, यू आर गोईंग ऑन रॉंग ट्रॅक. आत्ता तो अँगल छोटा असेल पण पुढे तो वाढत जाईल आणि पॉईंट ऑफ नो रिटर्न येईल. तर लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला आई वडिलांना सांगता येत नाही ती गोष्ट चुकीचीच असली पाहिजे, त्या वाटेला जाऊ नका. म्हणून आई वडिलांना अजिबात विसरू नका, हे माझं स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्लाइड. तर मला तुम्हाला तर लक्षात ठेवा की आता हे जे आजचं लेक्चर आहे हे इंट्रोडक्शन आहे तुम्हाला, म्हणजे मी या पूर्ण कोर्समध्ये काय काय विषय कव्हर करणार आहे याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. कळलं की नाही. आता प्रत्येकाला सक्सेस हवाच असतो, हवा, पण काय असतं, अडचणी सांगण्याची सवय असते. मला याच्यामुळे झालं, ते असतं तर बरं झालं असतं, ब्लेमिंग अदर्स. यांना सांग, त्यांनी त्यांच्यामुळे झालं. एक लक्षात ठेवा, माझ्याकडे हेच नाही तेच नाही असे खूप हे सांगतात नाही का, रिझनिंग सांगतात. दॅट इज रॉंग. म्हणून काय सुंदर एक तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आता मी. इट डज नॉट मॅटर व्हॉट यू हॅव बट इट मॅटर्स व्हॉट यू डू व्हॉट यू हॅव. तो आता व्हिडिओ बघा. हा बघा माणूस, याला फॅकोमेलिया असं म्हणतात. फॅकोमेलिया म्हणजे काय, जन्मताच त्याला हात आणि पाय दोन्ही नाही आहेत. लक्षात ठेवा. मला सांगा, अशी माणसं आपल्या भारतात दिसतात, ती कशी असतात बरं? ही माणसं बऱ्याच वेळा लाकडी प्लॅटफॉर्म असतो, त्याला चाकं असतात, कोणीतरी ओढत असते त्यांना आणि हा भीक मागत असतो. पण हा बघा, त्याला हात पाय दोन्ही नसून तो रडत बसला नाही, तर तो मोटिवेशन लेक्चर्स देतो. लक्षात घ्या, नुसती मोटिवेशन लेक्चर नाही, तो स्वतः 2 कंपनीचा CEO आहे. आणि हे एक सत्य आहे. लक्षात येस, बघण्यासारखा हा व्हिडिओ. I'm walking. ठीक आहे, यू कॅन स्टॉप द व्हिडिओ. आता एक लक्षात ठेवा की मी जे वाक्य सांगितलं, इट डज नॉट मॅटर व्हॉट यू हॅव, व्हॉट यू डू विथ व्हॉट यू हॅव. म्हणजे तुमच्याकडे काय आहे याला महत्व नाही, पण ते आहे त्याचा तुम्ही कसा उपयोग करता याला महत्व आहे. आणि अशी उदाहरणं भारतात आहेत ना. अमिताभ बच्चन, तुम्हाला कल्पना आहे की नाही, तो रेडिओ, ऑल इंडिया रेडिओवर गेलता अनाऊन्सर, तर त्याला सांगितलं आवाज बरोबर नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, आज गेली कित्येक दशकं तो बॉलिवूडवर राज्य करतोय, म्हणजे या आवाजावरतीच तो राज्य करतोय. तेव्हा इट डज नॉट मॅटर व्हॉट यू हॅव, इट मॅटर्स व्हॉट यू डू विथ यू हॅव. दुसरी अरुणिमा सिन्हा, ही आपली हॉलीबॉल प्लेअर होती, नॅशनल हॉलीबॉल प्लेअर. आणि तुम्हाला सांगतो, ती गेली होती ट्रेनमधनं चालली होती, तर दरोडेखोर आले, ते सोन्याची चेन काढायला. तिने विरोध केला, तिला चालत्या ट्रेनमधनं टाकून दिलं. ती पलीकडच्या रेल्वे ट्रॅकवर पडली. दुसरी रेल्वे आली आणि तिचा एक पाय गुडघ्याखाली तुटला. ती रडत बसली नाही. लक्षात ठेवा, नॉर्मली रडली असती, दिनवेळी नाही, मी रडणार नाही, मी लाकडी पाय लावणार आणि मी शिखर सर करणार. शेवटी ती एव्हरेस्ट शिखर चढली. लक्षात ठेवा, अरुणिमा सिन्हा. तेव्हा हे वाक्य लक्षात ठेवा, इट डज नॉट मॅटर व्हॉट यू हॅव, इट मॅटर्स व्हॉट यू डू विथ व्हॉट यू हॅव. बेथोवेन नावाचा एक कंपोजर आहे फॉरेनमधला, त्यांनी 9 सिम्फोनी नावाची सुंदर एक सिम्फोनी रचली. त्यावेळी माहिती आहे, तो बहिरा होता. लक्षात घ्या, सिम्फोनी म्युझिक डायरेक्टर. दुसरा आणखीन एक तुम्हाला, जॉन मिल्टन नावाचा ग्रेट कवी होता, त्यांनी पॅराडाईज लॉस्ट नावाची एक जबरदस्त कविता लिहिली. त्यावेळी तो अंधळा होता, त्याला काच बिंदू झाला होता. हे लक्षात ठेवा, सबबी सांगू नका, सबबी सांगितलं की काय होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. आता हे पहा, मी जो विषय वेगवेगळे घेणार आहे त्यातला पहिला निसर्ग नियम हा विषय घेणार आहे. कारण आपण निसर्गाचे जे एक भाग आहोत, नाही का, निसर्गाचे भाग आहोत. मग निसर्ग आपल्याला प्रचंड गोष्टी शिकवत असतो आणि निसर्गाचे आपण भाग असल्यामुळं निसर्गाकडे किती शिकता येतं, खूप गोष्टी शिकता येतात. मी मुद्दाम तुम्हाला समोर एक चित्र दाखवलंय, त्यामध्ये तुम्हाला दिसते का वेल्क्रो. आपण नाही का वेल्क्रो वापरतो बऱ्याच वेळा इकडं. ते वेल्क्रो ही कल्पना कशी आली, तर हे इंजिनिअरिंगचे स्टुडंटना विशेषतः की तुम्ही त्या निसर्ग जर ऑब्झर्व केलात ना, तिथं मनाने जर निसर्ग बघितला तर निसर्ग तुम्हाला शिकवतो. तर तुम्ही जंगलात गेलात ना कधी, तर तुमच्या बघा पॅन्टला किंवा कपड्याला काही गोष्टी अशा अडकतात, बरोबर, येतात की नाही. त्यांना म्हटलं असं कसं काय अडकतं एवढं घट्ट, आणि काढताना असं काढता येत नाही आपल्याला, ते शेअरिंग फोर्सने काढावं लागतं. मग यांनी मायक्रोस्कोप खाली जाऊन त्या लोकांनी अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं लूप अँड फास्टनर नावाची सिस्टीम आहे त्यामध्ये. मग तशी त्यांनी निर्माण केली आणि वेल्क्रो तयार झाला. वेल्क्रो एक कंपनीचं नाव आहे, असे बऱ्याच कंपनी जे आहेत.
म्हणजे थोडक्यात निसर्गामध्ये सगळं निसर्गाने कित्येक वर्ष पूर्वी केलेल्या या गोष्टी तुम्ही फक्त तिकडे लक्ष दिलं पाहिजे, निसर्गातून अभ्यास केला पाहिजे. मग निसर्गाचे नियम आहेत आणि निसर्ग नियमावर आपलं सगळं जीवन अवलंबून आहे. हे मी तुम्हाला प्रत्यक्ष निसर्ग नियम ज्यावेळी विषय घेईन त्यावेळी त्याच्यावरती बोलणार आहे. साधं निसर्गात बघा तुम्ही किती गोष्टी शिकू शकता, झाडाकडून किती गोष्टी शिकू शकता. झाड तुम्हाला द्यायला शिकवतं नाही का. झाड बघा आपल्याला फुलं देतं, फळं देतं, सावली देतं, स्वतः लाकूड स्वतःला पण देतं. एवढंच काय, कार्बन डायऑक्साईड म्हणजे विष गिळून ऑक्सिजन देतं की नाही. आणि कोरोनाच्या काळात तुम्हाला त्याची गरज निर्माण झाली, लक्षात आहे. तेव्हा निसर्गाकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यावरती आपण चर्चा त्या विषयावरती ज्यावेळी येईन त्यावेळी आपण करू. नेक्स्ट स्लाइड. दुसरी गोष्ट, अंधश्रद्धेच्या विरुद्ध जीवनविद्या काम करते. अंधश्रद्धा आपल्या देशात आज एवढं 21वे शतक असून सुद्धा अंधश्रद्धा एवढी बोकाळली आहे की तुम्हाला हे चित्र बघितल्यावर तुम्ही सुद्धा हसाल. हा वास्तविक होता पाईपलाईनचा इंडिकेटरचा दगड आहे, त्याला सुद्धा लोकांनी शेंदूर फासला, रंग फासला आणि पूजा करायला लागले. म्हणजे अंधश्रद्धा एवढी बोकाळली आहे. सो कॉल्ड सुशिक्षित मूर्ख खूप लोक आहेत, कळलं की नाही. शिकणं म्हणजे शहाणं झालं असं नव्हे, हे लक्षात घ्या. हे मी पाहतो बऱ्याच ठिकाणी. याच्याबद्दल मी काय काय कसं केलं पाहिजे आणि कशी अंधश्रद्धा दूर केली पाहिजे यावरती सुद्धा जीवनविद्या काम करते आणि तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. दुसरी गोष्ट काय असते, तुम्हाला स्वतःचं ध्येय आता निश्चित केलं पाहिजे. आता तुम्ही मोठे झाले आहात, तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तर कित्येकांना आपलं ध्येय काय तेच कळत नाही. मी जर तुम्हाला विचारलं, आता समजा इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल किंवा फार्मसी कॉलेज, मी तर तुम्ही या साईडला का आलात. कित्येक विद्यार्थ्यांना सांगता येत नाही का, माझ्या वडिलांनी सांगितलं म्हणून, माझा मित्र गेला म्हणून. तुम्हाला स्वतः आता स्वतःचं ध्येय निश्चित करता आलं पाहिजे. दिस इज राईट टाईम. कारण तुमचं ध्येयच नसेल माहिती तर तुम्ही तिकडे वाटचाल कशी करणार. उदाहरणार्थ, तुम्ही समजा रेल्वे स्टेशनवर गेलात, तिकीट विंडोपाशी, आणि तिकीट द्या म्हणून पैसे दिले, तुम्हाला कुठल्या स्टेशन जायचं ते माहीत नाही म्हणाल तर चालेल का. नाही, तर तुम्हाला तुमचं स्टेशन माहीत पाहिजे. बऱ्याच जणांना तेच कळत नाही आणि ध्येय काही काही वेळा आखतात पण नंतर डिस्ट्रॅक्ट होतात. काय आहे, या वयात तुम्हाला बरीच प्रलोभनं असतात आजूबाजूला, तिकडं न जाणं हे खूप महत्त्वाचं आहे, कळलं की नाही. त्यामुळे आपलं ध्येय नेमकं काय आहे इकडे लक्ष ठेवलं तरच तुम्ही ध्येयाकडे जाऊ शकाल. अन्यथा तुम्हाला एक आता व्हिडिओ दाखवतो, तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तो व्हिडिओ बघायला हसणार आहात, पण असंच जगात चालतं आणि जग तुम्हाला हसतं. चालू करा व्हिडिओ. तुम्हाला हसू येणार आहे मला माहिती आहे. मग ती व्हॅक्युम क्लिनर घेऊन क्लीन करायला निघते, पण ती पुढचं काढून टाकते. आणि जगात असंच होतंय की बऱ्याच वेळा आपलं ध्येय नेमकं काय ते विसरतात आणि त्यामुळे ध्येयापासून लांब जातात. तेव्हा अंडरस्टँड द गोल ऑफ एव्हरी गोल, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. आता आणखीन एक लक्षात ठेवा, शारीरिक शक्तीला महत्त्व आहेच, नाही असं नाही, पण मानसिक शक्ती त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते. मी तुम्हाला आमच्या काळातली गोष्ट सांगतो. 70 सालची गोष्ट आहे, जवळ 70 काय त्याच्याही आधी 68. चंदगीराम नावाचा पैलवान होता. तो व्हेजिटेरियन पैलवान होता बरं का. असा शिडशिडीत होता पण भयंकर ताकद होती. सादिक पंजाबी नावाचा पाकिस्तानहून मल्ल आला होता, त्यांची कुस्ती होती. त्या काळात पैलवान शिकत नसत, पण चंदगीराम हा शिकलेला होता, ग्रॅज्युएट होता. म्हणजे बुद्धीचं काय महत्त्व आहे तुम्हाला सांगतो. मी स्वतः ते इंदोरला बघितलेली आहे कुस्ती. त्या चंदगीरामने एवढ्या मोठ्या सादिक पंजाबीला बुद्धी वापरून 15 मिनिटात चीत केलं. म्हणजे बुद्धी खूप महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. दुसरं, आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही यूट्यूबवर पाहू शकाल की मोहम्मद अली म्हणजे कॅशियस क्ले हा बॉक्सर की जो कुठलीही लढाई हारला नाही, त्याची ब्रूस ली नावाचा जो तुम्हाला माहिती आहे एंटर द ड्रॅगन तुम्ही सिनेमा बघितला असेल तर, ज्युडो कराटे, त्यांची एक्झिबिशन फाईट झाली. जवळजवळ 10 मिनिटाची फाईट आहे ती, यूट्यूबवर बघू शकता. दोघं रक्तबंबाळ झाले. पण कोण जिंकला माहिती आहे का तुम्हाला. हा ब्रूस ली फक्त 5 फूट 3 इंच उंच आणि हा मोहम्मद अली 6 फूट 3 इंच. खरं म्हणजे तो जिंकायला पाहिजे होता मोहम्मद अली. नाही, का जिंकला तर ज्युडो कराट्यामध्ये मानसिक कॉन्सन्ट्रेशन शिकवतात. कुठले एशियन गेम्स आहेत ना तिथे त्यांना मेडिटेशन करायला होतात, मानसिक कॉन्सन्ट्रेशन, शार्पनेस ऑफ विजन, अटेन्शन हे करतात. काय बॉक्सर काय असतात असे हालत असतात बघा, आणि जे हे असतात ना ज्युडो कराटे ते कॉन्सन्ट्रेशनने बघत असतात. तेव्हा तो ब्रूस ली काय करायचा, तो मोहम्मद अलीची मुवमेंट काय होते याच्यावर पुढची ओळखायचा आणि त्याचीच शक्ती त्याच्या विरुद्ध वापरायचा, म्हणजे ब्रेन.
आता तुम्हाला एक मजेदार व्हिडिओ दाखवणार आहे, तुमच्या लक्षात येईल की कशी मानसिक शक्ती महत्वाची असते ते. यू विल कम टू नो. प्ले कर. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता हे बघा, कुत्रा आहे ना, कुत्रा हा ती कोंबडी खायसाठी आला. शनिवार आहे पार्टी म्हणून कोंबडी खायला आला तो एकदम पकडून. आणि आता बघा प्रत्यक्ष काय होते, वास्तविकता कोंबडीला त्यांनी खायला पाहिजे होतं पकडून, तेवढा कुत्रा मोठा आहे बघा तो. पण त्या कोंबड्याची ॲटिट्यूड बघा तुम्ही, मानसिक शक्ती किती आहे बघा. तो पळून गेला नाही कोंबडा, तो अटॅक करायला लागला. आता तुम्ही निश्चित हसणार आहात, कारण तो कुत्रा शेपूट घालून पळून गेला आणि त्याच्या मागोमाग कोंबडा पळतोय. म्हणजे हा अनएडिटेड व्हिडिओ लक्षात ठेवा. तेव्हा मानसिक शक्ती खूप महत्त्वाची आहे. ती कशी मिळवायची, मन म्हणजे काय, मनाची शक्ती काय असते, याबद्दल आपण त्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. दुसरं, सक्सेस. प्रत्येकाला यशस्वी तर व्हावं लागतंच, वाटतंच ना यशस्वी, पण यश म्हणजे काय ही बऱ्याच वेळा कल्पना नसते. मी जर तुम्हाला विचारलं यश म्हणजे काय, तर तुम्ही सांगाल मी काहीतरी एक एम समोर डोळ्यासमोर धरलं आणि ते मी मिळवलं की सक्सेस मिळाला. पण ते खरं नाही आहे, कारण वयाप्रमाणे तुमची यशाची व्याख्या देखील बदलत जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यश म्हणजे काय हे जीवनविद्या खूप वेगळ्या पद्धतीने सांगते. हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण यशाच्या 3 पायऱ्या असतात. पहिली म्हणजे काय माहिती आहे का, ग्रोथ. म्हणजे 10% ग्रोथ कुठल्याही प्रोफेशनमध्ये झालीच पाहिजे. दुसरी गोष्ट, ही ग्रोथ नैतिक मार्गाने झाली पाहिजे, त्याला प्रोग्रेस असं म्हणतात. ते झाल्यावर सुद्धा सक्सेस म्हणत नाही आम्ही. सक्सेस मिळाल्यावर मानसिक शांती सुद्धा मिळाली पाहिजे. थोडक्यात तुम्ही खूप पैसे मिळवलेत आणि हे मिळवलेत आणि समजा मर्सिडीज गाडी आहे, सगळं आहे, पण तुम्हाला झोप लागत नसेल तर, कारण झोप ही विकत घेता येत नाही ना, भूक विकत घेता येत नाही. तेव्हा लक्षात ठेवा, सक्सेस विथ पीस. आणि ती कशी मिळवायची हे आपण त्या लेक्चरमध्ये बघणार आहात. त्या सक्सेसच्या म्हणजे यशाच्या 7 पायऱ्या आहेत. कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कळलं की नाही, कल्पकता, कौतुक, करुणा आणि कृतज्ञता. हे सगळं तुमच्याकडे असेल म्हणजे भावनिक क्षमता देखील पाहिजे आणि शारीरिक क्षमता पाहिजे. हे कसं मिळवायचं हे मी त्या की टू सक्सेस या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नेक्स्ट, दुसरं, प्रायोरिटीज. म्हणजे प्राथमिकता कशाला द्यायची. आता मी तुम्हाला सांगतो, आता माझ्या या वयामध्ये आमचे मित्र असतात, ते म्हणत असतात, अरे अरे मला हे करायची, मला ड्रॉइंगमध्ये माझं ड्रॉइंग चांगलं होतं, ते करायची इच्छा होती, मला या स्थळांना भेट, असं खूप गोष्टी त्या सगळ्या राहून गेल्या. पण वेळ विकत घेता येत नाही ना. म्हणून तुमच्या या वयात तुम्हाला हा विषय मिळाला आहे, खूप तुमचं नशीब आहे की तुमच्या प्रायोरिटीज कुठल्या असल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगेन. म्हणजे कुठं लक्ष द्यायचं आणि कुठं कमी लक्ष द्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे प्रायोरिटीज इन लाईफ ह्या कळणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला जाता जाता सांगतो, पुढे मी लेक्चरमध्ये सांगणारच आहे, पण पहिली प्रायोरिटी म्हणजे आपली हेल्थ, मग तुमची फॅमिली, मग करिअर आणि सगळ्यात शेवटी सोशल. लोक उलटं करतात नाही का. आजकाल तुम्ही विद्यार्थी आहे, व्हॉट्सअपवरती काहीतरी आलं की निघाले निदर्शनं करायला. ते सोशल वगैरे नंतर, आधी तुम्ही स्वतःची हेल्थ सांभाळा, तुमचं कुटुंब सांभाळा, कळलं की नाही, आणि नंतर तुमचं करिअर सांभाळा, सबळ व्हा आणि मग सोशलमध्ये जा. हे विद्यार्थ्यांना मला सांगण्याची खूप गरज वाटते, कारण आज भावनिक होऊन कित्येक विद्यार्थी चुकीच्या मार्गाला लागतात. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. याबद्दल मी बोलणार आहे. प्रायोरिटीज, प्राथमिकता कशाला द्यायची याबद्दल तुम्हाला बोलणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. नेक्स्ट, तिसरं, हेल्थ. आता मी तर डॉक्टर आहे, त्यामुळे तुम्हाला काय आहे, तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरची चुकीच्या बऱ्याच गोष्टी ऐकता, याच्यामुळे वाढतं, याच्यामुळे शक्ती येते आणि काय जिममध्ये गेली की आणि हे. तर मी तुम्हाला शास्त्रीय ज्ञान देणार आहे की नेमकी हेल्थ चांगली करायची म्हणजे काय, हेल्थ म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याला काय म्हणतात, हॅपी एनर्जेटिक ऑल थ्रू आउट म्हणजे हेल्थ. कळलं की नाही. म्हणजे एन्थुझियाझम टू वर्क अँड एन्थुझियाझम टू बी कंपॅशनेट. म्हणजे तुम्हाला रविवारच्या सुट्टीनंतर तुम्ही कॉलेजला आल्यावर काहीतरी करायची इच्छा वाटली पाहिजे. मी हे नवीन शिकणार, ते करणार, अशी तुम्हाला इच्छा होणं अतिशय महत्त्वाचं. तर तुम्ही हेल्दी, नाही तर नाही. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती असणं, करुणा. कळलं की नाही. कारण माणूस प्राणी असा आहे की त्यात भावना आहेत ना. तेव्हा अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही मिळवाल त्याला आम्ही म्हणतो खऱ्या अर्थाने हेल्थ. लक्षात की नाही.
शिवाय तुम्हाला कल्पना आहे मध्ये कोविड आला, कोविड त्यावेळी कित्येक लोक मेली. पण कोण मेली माहिती आहे का? मी तुम्हाला गॅरंटी सांगतो की तुमच्या बरोबरचं कोणीही गेलं नाही. त्याचं कारण काय? लहानपणी क्रोमोझोम्स नंबर जास्त असतात आणि तुमची प्रतिकारशक्ती चांगलीच असते. पण प्रतिकारशक्ती कमी होण्याची काय कारण? एक तर वय जास्त झालं की प्रतिकारशक्ती कमी होते. दुसरं हे रोग म्हणजे डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अस्थमा आहे, असे बरेच रोग आहेत, ट्युबरक्युलोसिस आहे, यामुळे इम्युनिटी कमी होते. दुसरी गोष्ट नकारात्मक विचार केले त्या लोकांची कमी होते. किंवा एखादा दुसरी गोष्ट प्रसंग पाहिला वाईट तर डिप्रेशनमध्ये गेलात तरी इम्युनिटी कमी होते. आणि तुमच्या लक्षात आलं असेल ती जी साथ होती त्यात काही काही अगदी 90 वर्षाच्या म्हाताऱ्यांसुद्धा काही झालं नाही. का नाही झालं? कारण त्यांची प्रतिकारशक्ती चांगली होती. आणि कित्येक तरुण सुद्धा गेले का? व्हायरस खूप प्रबळ होता म्हणून नव्हे, तर त्यांची इम्युनिटी कमी होती. कारण समजा तरुण असेल, तो दारू पित असेल आणि त्याला लिव्हर खराब असेल, दे डेफिनेटली प्रोन, म्हणजे त्याला कोमॉर्बिड म्हणतात, अशीच माणसं मेली. मग ही इम्युनिटी कशी वाढवायची याचं मी तुम्हाला शास्त्रीय ज्ञान देईन. आणि हे खूप गरज आहे, लक्षात ठेवा, हे खूप अगदी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे आपण त्यामध्ये बघू. नेक्स्ट आता व्यायाम करायला मी सांगतो, हेल्थ मिळेल व्यायाम करायला सांगतो. तुम्हाला माहिती आहे व्यायाम करायची इच्छा खूप जणांना असते, पण ते टिकतात का? त्याची डिटर्मिनेंट टिकते का? नाही टिकत. मला नक्की कल्पना आहे की ही स्लाईड बघितल्यावर तुम्ही सगळेजण हसणार आहात. आणि बहुतेक तुम्हाला लक्षात आलं असेल की आपलंही तसंच झालेलं असतं, नाही का? अति उत्साहात व्यायाम करतात, एक दिवशी 4 दिवसात कमी करतात, 10 दिवसांनी कमी आणि नंतर झोपतात. म्हणजे गंमतशीर फोटो आहे, पण हा अगदी तुम्हाला प्रत्येकाला नक्की पटेल असाच फोटो आहे. लक्षात ठेवा, एक्झरसाईजला पर्याय नाही. आणि एक्झरसाईज का करायचा याचं मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगणार आहे. सगळेच तुमचे सिनियर करा म्हणून सांगत असतात, पण का? जीवनविद्येचं वैशिष्ट्य असे आहे, प्रत्येक गोष्टीला का विचार म्हणतो आम्ही, कारण सांगतो. त्याचा मुख्य काय कारण आहे? लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, परिणाम आहे ते कारण असलंच पाहिजे. व्यायाम का करायचा ह्याचं मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगणार आहे. म्हणजे मग तुम्ही नक्की कराल असं मला वाटतंय. त्याबद्दल मी बोलणार आहे त्यावेळी. नेक्स्ट, येस, दुसरं काय माहिती का, की व्यक्तिमत्व. हल्ली व्यक्तिमत्व विकास शिबिर भरपूर चालतात बघा, अगदी 15-15 हजार रुपये वगैरे फी घेऊन चालतात. हे मी तुम्हाला एका लेक्चरमध्ये देणार आहे की नेमकी पर्सनॅलिटी म्हणजे काय, व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय. आता इथं मी तुम्हाला फोटो दाखवलाय नाही का, तो एक कोणतरी नट आहे, तो टायगर श्रॉफ कोण नट आहे, ते 8 पॅक्स वर काहीतरी आहे. आणि दुसरे आपले अब्दुल कलाम आहेत. पुण्याला गेलो होतो, मला आश्चर्य वाटलं. 12वीची मुलं होती, त्यांना विचारलं की यातले पर्सनॅलिटी कोणाची चांगली आहे. आता मला कल्पना आहे तुम्ही सगळेजण बरोबर उत्तर देणार. तुम्ही नक्की सांगणार अब्दुल कलामांची म्हणून. वास्तविकता सो कॉल दिसायला काय चांगले आहेत का ते? नाही ना. मग का बरं? कारण तुम्हाला अंतर्मन तुमचं सांगतं की खरं कोण आहे ते. मग पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं काय? 6 फूट 3 इंच म्हणजे पर्सनॅलिटी उत्तम, गोरा नाकेला म्हणजे उत्तम? अजिबात नाही. कारण लोकांना पर्सनॅलिटी म्हणजे काय हेच कळत नाही. याचे बरीच अंग आहेत. पर्सनॅलिटी म्हणजे नुसतं शारीरिक हा एक भाग झाला. पहिलं इम्प्रेशन शारीरिकपण होतं, हे सत्यच आहे. नेक्स्ट स्लाइड. आता उदाहरणार्थ अमिताभ बच्चन आला तुमच्यासमोर, 6 फूट आणि पहिलवान आला, नक्कीच पर्सनॅलिटी चांगली आहे. याचा अर्थ पर्सनॅलिटी टॉप आहे असं नव्हे. याला 5 अंग आहेत. एक शारीरिक, मानसिक, कळलं की नाही, बौद्धिक, नंतर तुमचं इमोशनल म्हणजे भावनिक, आणि शेवटी सोशल. अशी 5 गोष्टींचा ज्यावेळी समतोल असेल त्यावेळी त्याला पर्सनॅलिटी चांगलं म्हणतात. खरं म्हणजे पर्सनॅलिटी म्हणजे काय? पर्सन प्लस ॲबिलिटी. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अब्दुल कलामची पर्सनॅलिटी टायगर श्रॉफपेक्षा चांगली का? ॲबिलिटी अब्दुल कलामांची केवढी आहे, त्याच्यापुढे टायगर श्रॉफची काहीच नाही. कळलं की नाही? म्हणून तुमचं अंतर्मन सांगतं ते बरोबर आहे, पण लक्षात ठेवा हे लोकांना माहीत नसतं. मग ती पर्सनॅलिटी डेव्हलप कशी करायची यावरती मी तुम्हाला डिटेल त्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. लक्षात आलं? नेक्स्ट, मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की आपल्याकडे मार्काला खूप महत्त्व देतात. मार्क म्हणून अगदी पाठ करतात, पाठ सगळे प्रत्येक गोष्टी पाठ करतात. तर अभ्यास कसा करायचा हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे. मला वाटतं हे तुम्हाला नक्कीच आवडेल, बरोबर आहे की नाही? तेव्हा बऱ्याच वेळा काय झालंय, लोक ज्ञानाधिष्ठित शिक्षण घेत नाहीत. मार्क किती पडले? 98%, 99%. तुम्हाला गंमत वाटेल, माझ्या काळी मला 76% मार्क होते, म्हणजे मेडिकल ॲडमिशन घेताना. तर मी युनिव्हर्सिटीत 15वा होतो. आजकाल 76%ला कोणी विचारतच नाही. पण टक्के नाही, ज्ञान किती होतं ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणून खूप छान लिहिलंय, स्टुडंट चीट इन एक्झाम्स बिकॉज आवर एज्युकेशन सिस्टीम व्हॅल्यू ग्रेड्स मोर दॅन द लर्निंग. म्हणजे आपण ज्ञान किती घेतोय याला महत्त्व दिलं जात नाही आजकाल.
तेव्हा लक्षात ठेवा, ज्ञानाला खूप महत्त्व आहे. म्हणून मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा त्याचं गुपित पण सांगणार आहे. नेक्स्ट स्लाइड. की अभ्यास करताना ह्या स्टेप्स आहेत आणि ह्या स्टेप्स तर त्यातलं तुम्ही तर म्हणाल हे आम्हाला माहिती आहे वाचायचं वगैरे. नाही, मी त्याचं तुम्हाला शास्त्रीय महत्त्व आणि सिद्ध करून दाखवणार आहे. कारण बऱ्याच वेळा मी बघतो आजकाल कॉलेजेसमध्ये परीक्षेच्या आधी म्हणे प्री एक्झाम लीव्ह असते, PL म्हणतात त्याला, एक 10 दिवस. आणि मग ते दिवस रात्र बसून घोकमपट्टी करतात. लक्षात ठेवा, त्या ज्ञानाचा पुढे काही उपयोग होत नाही, कारण ते सुपरफिशियल ज्ञान असतं. तेवढ्यापुरतं काही वाचलं, बाय चान्स तुमचं नशीब असेल ते वाचलं झालं, मार्क मिळतील, पण ज्ञान नाही, हे राहत नाही. जोपर्यंत हे ज्ञान तुमच्या अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत ते ज्ञानाचा आयुष्यात काडीचा उपयोग होत नाही. लक्षात आलं की नाही? किंवा आदल्या दिवशी वगैरे अभ्यास, 5 दिवस आधी अभ्यास, हे सगळं खोटं आहे आणि मूर्खपणा आहे. हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. लक्षात आलं की नाही? आता उदाहरण मला सांगा, मी आता शिकून 50 वर्ष झाली, प्रॅक्टिसच मी 45 वर्षापासून करतोय. आता समजा पेशंट आला, त्याचं मी काय काय बघितलं, तर मी काय पुस्तक उघडून बघायचं काय त्यावेळी? नाही ना. हे आपल्या डोक्यात पाहिजे ना, डोक्यात अंतर्मनात ते रुजत, तर तुम्ही पुढे होऊ शकता. तेव्हा ज्ञानाधिष्ठित शिक्षण कसं मिळवायचं या 5 स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे. रीड, रिमेंबर, रिप्रोड्यूस, डिस्कस अँड टीच. आणि ह्याचं काय महत्त्व आहे, ते सायंटिफिक कसं महत्त्व आहे हे तुम्हाला पटवून देईन. आमच्या जीवनविद्येत नेहमी म्हणतो, अभ्यासाचा कंटाळा त्याचा भाग्याला टाळा. त्यामुळं नाहीतर ते पूर्वीच्या काळी, आता हल्लीसुद्धा करतात काही मुलं, की देवाला नवस बोलतात म्हणे, काय मी जर पास झालो, एवढे मार्क पडले तर तुला 1 किलो पोहे वाटेल. अहो, असं पेढे वाटून देवाला वाटून कुठे तुमचा नंबर येईल काय? असं जर असतं तर सगळ्या मिठाईवाल्यांची मुलं गोल्ड मेडलिस्ट झाली असती की. तसं होतंय का? होत नाही ना. लक्षात ठेवा, अभ्यासाचा कंटाळा हे मी तुम्हाला कसा करायचा अभ्यास, त्याचं टेक्निक आणि तुम्हाला बरोबर सांगणार, युक्ती सांगणार आहे. मग तुम्हाला सगळ्याच मुलांना ज्ञान चांगलं वाढेल. ठीक आहे? नेक्स्ट स्लाइड. येस, ताण. ताण नाही असं जगात कोणीच नाही. तर आम्ही मुद्दाम ते वाक्य एन्जॉय स्ट्रेस. तुम्हाला आश्चर्य वाटेल ना, एन्जॉय कसं करायचं ते. हेच मी तुम्हाला शिकवणार आहे की ताणतणाव सुद्धा एन्जॉय करता येतो. कारण ताणतणावामध्ये 2 प्रकार आहेत, एक यूज स्ट्रेस आणि एक पॅथॉलॉजिकल स्ट्रेस. यूज स्ट्रेस म्हणजे काय? पॉझिटिव्ह स्ट्रेस. थोडा माणसाला ताण असलाच पाहिजे, त्याशिवाय तुमची क्षमता वाढत नाही. म्हणून मी तुम्हाला फोटो दाखवला आहे, एक धनुष्यबाण आहे, धनुष्यबाण घेतलेला. म्हणजे काय? धनुष्यचा जो हे असतं, दोरी असते, ती ढिली सोडली तर बाण मारता येईल का? नाही. ती खेचावी लागते, ताणावी लागते, म्हणजे टेन्शन निर्माण करावं लागतं. मग पोटेन्शियल एनर्जी निर्माण झाली की मग आपण शूट केलं की टार्गेटवर जातं. लक्षात आलं? हा ताण हवाच, पण तो कसला ताण असतो, तो चांगला असतो हे मी सांगेन तुम्हाला. आणि बऱ्याच वेळा आपल्याला ब्लेमिंग असतं ना, टेन्शन आलं की कुठल्याही परीक्षेत कोणाला यश मिळालं की कोणी तुमचा विश्वास बसत नाही. अरे पण तो जो यश मिळाला असतो त्यांनी खूप कष्ट केलेले असतात आणि तो त्यांनी ताण घेतलेला असतो तो, नाही का? आता ताण, तुम्ही आता दुबईला गाडी चालवत असाल तर कदाचित जास्त ताण लागणार नाही, कारण समोरून कोणी येत नाही. पण भारतात तुम्ही गाडी चालवताना थोडा ताण पाहिजेच ना, कारण केव्हा कुत्रं मध्ये येईल काही सांगता येत नाही. तुमच्या लक्षात अटेन्शन राहावं लागतंच, तरच तुमची एफिशियन्सी वाढते. हे कसा एन्जॉय करायचा स्ट्रेस हे मी तुम्हाला, आयुष्यामध्ये ताण येत नाही असं जगात कोणी नाही. अगदी 2 वर्ष मुलाचा ताण असतो, पण तो कसा एन्जॉय करायचा आणि कसं त्यावरती प्रभुत्व मिळवायचं हे मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगेन. ठीक आहे? नेक्स्ट, लीडरशिप, नेतृत्व कला. लीडरशिप म्हटले की पहिल्यांदा तुमच्या मनात पॉलिटिक्स येतं, पॉलिटिक्स नाही का, राजकारणात. तो फक्त लीडरशिपचा एक भाग झाला, लक्षात ठेवा. लीडरशिप हे प्रत्येक ठिकाणी लागते, लीडरशिप लागत नाही असं कुठेच नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगू, साधे तुम्ही आता मुलं आहेत सगळी, तुम्ही समजा पिकनिक काढायचं ठरलं तर लक्षात येईल की ज्यांच्यात लीडरशिप क्वालिटी असते ना, ते आपणच पुढे येतात. ते म्हणतात आपण असं इथं जाऊया, मग ते माहिती मिळवतात, इथं कन्सेशन मिळेल, मग हे हॉटेल बुकिंग, म्हणजे ते पुढाकार घेतात आणि ती ट्रिप चांगली करतात. बाकी सगळे तुम लढो हम कपडे संभालते, नाही का? मग हीच मुलं पुढे येतात. ही लीडरशिप क्वालिटी असावी लागते. नुसतं तुमच्या याच्या कॉलेजमध्ये म्हणून नाही, आता तुमच्या फॅमिलीमध्ये बघा, निर्णय घेणारा कोणतरी एकच असतो. एक तर वडील असतात, आई असतात, किंवा जर जॉईंट फॅमिली असेल तर एखादे काका असतात. त्यांचा निर्णय सगळे ऐकतात. तुम्ही मल्टीनॅशनल कंपनी उद्या गेलात तर तिथं काय असतं, प्रोजेक्ट देतात आणि छोट्या छोट्या टीम्स करतात. त्या टीमचा एक लीडर असतो, टीम लीडर. तो त्याला आपल्या टीमकडनं ते काम करून घेऊन त्याच्या हायर अथॉरिटीला प्रेझेंट करावं लागतं. लीडरशिप क्वालिटी तिथेही लागते. लक्षात आहे की नाही? साधं तुम्ही हाऊसिंग सोसायटीत राहताय, त्या सोसायटीचा कोणतरी चेअरमन असतो की नाही, कोणतरी ट्रेजर असतो. चेअरमन सगळे व्हायला मानत नाहीत, नको तुम्ही व्हा म्हणतात ना. लीडरशिप क्वालिटी ही सगळ्या ठिकाणी लागते. आणि ही कशी मिळवायची, लीडर कसं बनतात, म्हणजे हे सगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे.
की कसं लीडरशिप क्वालिटी आपण मिळवायची आणि याची गरज आहे, लक्षात ठेवा. एव्हरीवेअर इट इज नीडेड. जे स्वतःला प्रेझेंट करतात ना, लीडरशिप करतात, त्यांना अभ्यासही खूप करावा लागतो. म्हणून एक सुंदर वाक्य आहे, लीडर शुड बी अ गुड रीडर. वाचन भरपूर करावं लागतं, तरच त्याला माहिती असल्याशिवाय तो लिडिंग करू शकत नाही. तेव्हा नॉलेज मिळावं लागतं. कुठलेही अगदी पॉलिटिकल लीडर बघा मुद्दाम, ही लोक सतत वाचन करत असतात. मला एक पॉलिटिकल लीडर माहिती आहेत, ते कुठे आले सांगलीला की पहाटे उठून सांगलीतली सगळी वर्तमानपत्र मागवून घ्यायची, सांगलीची सगळी माहिती घ्यायची, लेटेस्ट बातम्या काय ते काढायचे. मग ते बोलताना तुम्हाला असं वाटेल, अरे ह्यांना कसं सगळं माहिती आहे. आपाप नसतं, ते वाचलेलं असतं, त्यांनी अभ्यास केला असतो. एनिवे, त्या लीडरशिप विषयी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन, कशी लीडरशिप क्वालिटी मिळवायच्या. नेक्स्ट स्लाइड. येस, दुसरं कम्युनिकेशन स्किल, ते खूप महत्त्वाचं. आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला माहिती आहे कितीतरी टीचर्स येतात. काही टीचर्सना प्रचंड ज्ञान असतं, पण ते सांगण्याची कला नसते. मग तुम्हाला ते टीचर आवडत नाहीत. ते ज्ञानी असतात, पण काही लोकांना ज्ञान प्रचंड नसेल, पण दे कॅन कम्युनिकेट विथ यू. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने या हृदयाचं त्या हृदयाशी देऊ शकतात, ते तुम्हाला आवडतात. तेव्हा कम्युनिकेशन स्किल हे जगात अतिशय महत्त्वाचं असतं. तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये जा, मेडिकलमध्ये जा, इंजिनिअरिंगमध्ये जा, कुठल्याही कारखान्यात जा, यू शुड बी एबल टू कम्युनिकेट. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते देता यायला पाहिजे, तुम्हाला दुसऱ्याला पटवून देता आलं पाहिजे. कम्युनिकेशन खरं म्हणजे कुठल्याही धंद्यात यशस्वी होण्यासाठी 60 ते 70% कम्युनिकेशन स्किल, 30 ते 40% फक्त ज्ञान लागतं, लक्षात घ्या. त्या कम्युनिकेशन स्किल कसं मिळवायचं, मग ते कम्युनिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने आहे. तुम्ही बोलता कसे, तुम्ही ऐकता किती व्यवस्थित, तुम्ही वाचता किती, ते लिहून किती पाठवता, तुमची बॉडी लँग्वेज काय, शब्दोच्चार कसे करता, म्हणजे सो मेनी थिंग्स. तर कम्युनिकेशन स्किल हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि जगात तुम्हाला पुढच्या आयुष्यात त्याचा अतिशय उपयोग होणार आहे. साधं तुम्ही कुठल्याही कंपनीचे एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेलात, तर कंपनीचं प्रॉडक्ट काय आहे आणि ते दुसऱ्याला पटवून द्यायला लागेल ना तुम्हाला. इंजिनिअरिंगच्या मुलांना सांगतो, डॉक्टरना पेशंटला समजावून सांगता आलं पाहिजे. नाही तर पेशंटचं आणि डॉक्टरचं मिसकम्युनिकेशन झालं तर किती गोंधळ उडतो नाही का. मग पेशंट रागवतात वगैरे, कारण त्यांना नीट सांगितलेलं नसतं. म्हणून आता माझ्या हॉस्पिटलमध्ये तर 4-4 काउन्सिलर बसवलेत मी. त्यांचं काम तेच, व्यवस्थित समजावून सांगणे. आम्ही काय करणार आहोत हे पेशंटला पूर्ण कळलं पाहिजे. त्याचा खर्च किती, त्याचा उपयोग काय, त्याच्याकडनं अपेक्षा काय करायच्या, हे सगळं समजावून सांगितलं, मग पेशंट सॅटिस्फाय होईल. त्या कम्युनिकेशन स्किलला जगात अतिशय महत्त्व आहे. हे कसं मिळवायचं, त्याचे किती प्रकार आहेत, हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. त्याचा तुम्हाला आयुष्यात उपयोग होईल. तेव्हा तुम्हाला लक्षात, आम्ही सगळे जे विषय घेतो ना, आयुष्यात कसं जगायचं, त्याला लाईफ स्किल्स म्हणतात, हे तुम्हाला सांगणार आहे, लक्षात ठेवा. त्यातला कम्युनिकेशन स्किल हे अतिशय महत्त्वाचंच आहे. नेक्स्ट स्लाइड. येस, ह्युमन व्हॅल्यूज. खरं म्हणजे या कोर्सचं नावच व्हॅल्यू एज्युकेशन आहे. लोकांना नीतिमूल्य आणि जीवनमूल्य यामधला फरकच कळत नाही. ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे जीवनमूल्य. नीतिमूल्य ही माणसाने निर्माण केली आणि जीवनमूल्य ही निसर्ग नियमावर आधारित आहेत. म्हणजे ती शाश्वत आहेत, वैश्विक आहेत आणि सेक्युलर आहेत, सगळ्यांसाठी सारखी आहेत. ही जीवनमूल्य म्हणजे काय हे मी तुम्हाला त्यावेळी संपूर्ण समजावून सांगेन आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ह्युमिलिटी डज नॉट मीन यू थिंक लेस ऑफ युअर सेल्फ, इट मीन्स थिंक ऑफ युअर सेल्फ लेस. सुंदर वाक्य आहे. तर हे थोडक्यात हे सांगू का, हे तुम्हाला व्हॅल्यू नसेल आयुष्यात, जर व्हॅल्यूज नसतील तुमच्याकडं, तर आयुष्याला अजिबात अर्थ नसतो. व्हॅल्यूज पाहिजे तुम्हाला. त्या व्हॅल्यूज कशा मिळवायच्या, कशा पाळायच्या, हे मी तुम्हाला सांगणार आहे. खरं म्हणजे या संपूर्ण कोर्सचं हे महत्त्वाचं हे लेक्चर आहे सगळ्यात, की ह्युमन व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजेत आणि लोकात वागताना आपली नीतिमत्ता कशी असली पाहिजे, याला खूप महत्त्व आहे. आजकाल नीतिमत्तेचा ऱ्हास होत चालला आहे, हे मी बघतोय आता या वयात. वाईट वाटतं मला, पण आता तुमच्यासारखी तरुण पिढी नीतिमत्ता असलेली व्हावी, क्षमता वाढावी आणि अतिशय तुम्ही प्रॉस्पेरिटी मिळवा, ही आमच्या जीवनाची इच्छा आहे. म्हणून ही सगळी लेक्चर्स आपण घेतोय. तर तुम्ही पुढे भरपूर यश मिळवा आणि भरपूर तुम्ही नीतिमत्तेनं वागा, हे सांगण्यासाठी ते का वागायचं तसं तेही सांगणार आहे. सगळ्याची मी कारणं देणार आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट स्लाइड. येस, आता हा अगदी महत्त्वाचा प्रश्न. शेवटी आयुष्याचा पर्पज काय हेच लोकांना कळत नाही. आता काय तुम्ही जन्माला आलाय, मरत नाही म्हणून जगताय काय? नाही. निसर्ग नियम असा आहे, ते लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. परिणाम आहे तिथे कारण असलंच पाहिजे. आज तुमचा जन्म झालाय, या पृथ्वीवर झालाय ना, मग लक्षात ठेवा कारण असलंच पाहिजे. तुम्हाला माहीत असलं म्हणून काय झालं, तर ते काय कारण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पर्पज ऑफ लाईफ, आयुष्य कशासाठी निर्माण झालंय,
हे तुम्ही कधी विचारच केला नसेल. अगदी तुम्ही मुद्दाम घरातल्या मोठ्या माणसाने विचार करा, त्यांना सुद्धा काही वेळा सांगता येत नाही. तर ह्या मुळाशी जीवनविद्या जाते की पर्पज काय आयुष्याचा, का जन्माला आलोय आपण, हे एकदा कळलं की मग तुम्हाला दिशा कळेल आयुष्याची कसं जायचं. तर असा हा विषय डेव्हलप होत जाईल. असे वेगवेगळे विषय आपण या कोर्समध्ये घेणार आहोत आणि तुम्हाला पुढची खूप गमतीदार स्लाइड दाखवतो. नेक्स्ट. खूप छान वाक्य आहे. मनी, पॉवर, फेम, पोझिशन अँड ऑपोजिट सेक्स आर एक्स्ट्राऑर्डिनरी स्लेव्ज. स्लेव्ज म्हणले गुलाम. हे सगळे गुलाम आहेत. म्हणजे काय, पैसा, पॉवर म्हणजे शक्ती, नंतर प्रसिद्धी, नंतर तुमची पोझिशन, हे सगळे स्लेव्ज आहेत. कळले. बट दे आर डेंजरस मास्टर्स. म्हणजे जर तुम्ही तुमच्या हातात त्याचा कंट्रोल ठेवलात तर यू आर ग्रेट. पण ते तुमच्यावर हावी झाले तर तुमचा सत्यानाश होतो. म्हणून मी गमतीदार 2 फोटो दाखवलेत. एक म्हणजे अमिताभ बच्चन दाखवले तुम्हाला, नाही, अमिताभ बच्चन. ही हॅज गॉट मनी, पॉवर, फेम, पोझिशन, सगळं आहे त्याच्याकडे, पण दॅट इज स्लेव्स फ्रॉम हिम. त्याच्यावर ते हावी झालेले नाहीत. वेळा तो विजय मल्ल्याचा फोटो आहे, नाही का. विजय मल्ल्या काय झाला, त्याच्याकडे सगळं आहे, मनी, पॉवर, फेम, पोझिशन भरपूर, पण तो त्याच्या नादी लागला आणि त्याचा सत्यानाश झाला. मी गमतीन म्हणतो, त्या मल्ल्याचा बल्ल्या झाला. बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवा, आयुष्यात तुमचं काय करायचं, कसं शिकायचं, हे जीवनविद्या सांगणार आहे. हे पुढचं संपूर्ण कोर्स त्याच्यावरती असेल. एक एक विषय आपण विस्तृत प्रमाणात घेणार आहोत आणि निश्चितच मला खात्री आहे की यामुळं तुम्हाला आयुष्यात त्याचा निश्चित फायदा होईल आणि तुम्ही आयुष्य उत्तम आनंदाने जगू शकाल. कळलं. मग मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना म्हणतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. थँक यू व्हेरी मच.